नेर येथील पंचायत समितीच्या सभागृहात समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी 2019, 2020 व 2021-22 मधील कलावंतांना मानधनासाठी निवड करण्याकरिता 13 एप्रिल रोजी नेर व बाभुळगाव तालुक्यातील सर्व कलावंतांना कला सादर करण्याकरिता पाचारण करण्यात आले होते। याकरिता नेर तालुक्यातील 38 तर बाभुळगाव तालुक्यातील 4 कलावंतांनी मानधनासाठी अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले। यावेळी नेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, बाभुळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश पोपटकार, शिवदास शृंगारे सदस्य, साहित्यिक व कलावंत मानधन समिती यवतमाळ मोहनदास चव्हाण, आशिष राऊत, विस्तार अधिकारी धम्मपाल तलवारे, पंचायत समिती नेर गजानन धर्माडे हे मंचावर उपस्थित होते। यावेळी अनेक कलावंतांनी आपापली कला सादर केली। राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली। गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्व गुणीजन मंडळी, कलावंत मंडळी समाजाला कलेची खिरापत वाटत आतापर्यंत वयाची 50शी साठी गाठली आहे आणि आता समाजही सुद्धा आपल्याला स्वीकारत नाही। या शासनाचा कलेक्टर जरी असला त्यालाही सुद्धा 60 वर्षानंतर अर्धा पगार देऊन घरी बसवलं जाते। तर आपल्या कलावंतांना सरकार कसं स्वीकारेल किंवा समाज कसा स्वीकारेल? म्हणून आता आपल्या पोटापाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर प्रत्येकाच्या उभा आहे आणि हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं या वृद्ध कलावंतांना, साहित्यिकांना मानधन मिळावं म्हणून या योजनेची पायाभरणी करून गेल्या कित्येक वर्षापासून कलावंतांना मानधन मिळते आहे आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत। या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेत, तुमचे सर्वांचे मनापासून आभार। आपण सर्व प्रामाणिक प्रयत्न करूया। जय हिंद। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।